अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री सच्चिदानंद परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी जो असे नित्य स्वामी स्मरणात, जो असे नित्य स्वामी स्मरणात, त्याचं जीवन सदा सदा असे आनंदात. स्वामीचे लक्षणच आनंदीमय मन, स्वामींचे लक्षणच आनंदीमय मन, निस्पृहतेचे लक्षण स्वामीमय जीवन, निस्पृहतेचे लक्षण स्वामीमय जीवन. सदा आठवावे स्वामी, सदा आठवावे स्वामी, सदा आठवावे स्वामी. स्वामी विन स्मरण, स्वामी विना स्मरण मरणावनी मरण बत्थर मरण. स्वामी चिंतन हेच उत्तम जीवन. सदा आठवावे स्वामी, सदा आठवावे स्वामी. स्वामी 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 म्हणता म्हणता जावो हा प्राण, हेच मागणे सद्गुरु श्री स्वामीनाथा. प्रत्येक काम स्वामीमय, स्वामी स्मरणात झालं पाहिजे. स्वामी स्मरणात केलेलं कर्म हे स्वामीमय जीवनाचं लक्षण आहे. प्रत्येक कर्म हे प्रभूच्या आठवणीत केलं तर तो कर्मयोग होऊन जातो. पण प्रत्येक कर्म जर मनुष्याने जर विषय लालसा भोग आशेने केलं झालं तर ते कर्म भोग म्हणून होऊन जातं. म्हणून प्रत्येक कर्म जर जीवाने स्वामी चिंतनात, स्वामी आठवणात, स्वामी मननात केलं तर कर्मयोग होईल आणि स्वामीमय जीवन सहज बनेल. म्हणून उठता बसता चालता बोलता श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे नित्य चिंतन करत जावं. आनंदाने जीवन जगत जावं. स्वामीवर नित्य विश्वास ठेवावा. स्वामीवर भरोसा ठेवून हे जीवन जगत राहावं. स्वामीवर असणारा भरोसा हेच स्वामीमय होण्याचं लक्षण आहे. जे जे काही होतं ते स्वामींच्या साक्षीनंच होत असतं हे विश्वास ठेवला पाहिजे. स्वामी हाच विश्वास आहे. स्वामी हेच आनंदाचे लक्षण आहे. म्हणून सदा सर्व काळ आठवावे स्वामी, सदा सर्व काळ आठवावे स्वामी, सदा सर्व काळ आठवावे स्वामी. स्वामी हेची मन, स्वामी हेचे धन, स्वामी हेच जीवन, स्वामी विना अन्य कोण. स्वामी असता जीवन धन्य धन्य, स्वामी नसता केवळ असे जीवनात वनवन वनवन वनवन. स्वामी असण्याचं लक्षण समाधानी मन, स्वामी असण्याचं लक्षण समाधानी मन. जीवनात नित्य स्वामी असावे, नित्य स्वामी असावे, नित्य स्वामी असावे. श्रवणी स्वामी असावे, नयनी स्वामी असावे, वाणीत स्वामी असावे. नित्य स्वामी असावे, नित्य स्वामी असावे, नित्य स्वामी असावे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.